बातमी आहे एबीपी माझा इफेक्टची। सहकार मंत्री सुभाष देशमुख ज्याचे सर्वसर्व आहेत त्या लोकमंगल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या नावे घेतलेलं लाखो रुपयांचं कर्ज आता परस्पर फेडलंय। एबीपी माझाने सोमवारी याबाबतचं वृत्त दाखवून सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचा कारभार चव्हाट्यावरती आणला होता। ज्यांच्या नावे इंचभरही जमीन नाही अशा सोलापूर जवळच्या म्हसे कुटुंबियांच्या नावे 19 लाखांचं कर्ज घेण्यात आलं होतं। ज्यावेळी बँकेने म्हसे कुटुंबियांच्या घरी 19 लाखांच्या वसुलीची नोटीस पाठवली त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। सोमवारी या शेतकऱ्यांची बाजू आम्ही महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्यानंतर काल अवघ्या काही तासातच या शेतकऱ्यांच्या नावे असलेलं कर्ज लोकमंगल उद्योग समूहाने फेडलेलं आहे। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या पाठोपाठ आता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंना विरोधकांनी लक्ष केलंय। 3 दिवसानंतर काल सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। 400 एकर जमीन भूखंडातून वगळल्याच्या आरोपाखाली सुभाष देसाईंनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत काल केली, तर सुभाष देसाईंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। दरम्यान देसाई आणि मेहतांवरून झालेल्या गोंधळाने विरोधकांनी सभात्यागही केला। राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे हाल होतात। पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकांवरच नांगर फिरवलाय। औसा तालुक्यातील ही दृश्य आहे। ट्रॅक्टरला रोटावेटर लावून दोघांनी 6.5 एकरातलं सोयाबीन मोडून टाकलं। 2 लाख रुपये खर्च करून संजय आणि दयानंद बेगडे यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र आता पावसाने दडी मारल्यामुळे त्याच पिकावरती नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। फेसबुकवरती मैत्री करून एका शाळकरी मुलीवरती वर्षभर बलात्कार केल्याची घटना नाशकात घडली आहे। फेसबुकवरती मैत्री वाढल्यानंतर मुलाने मुलीवरती बळजबरी केली, त्याचं चित्रीकरण करून मुलीच्या घरच्यांना ते दाखवू अशा वारंवार धमक्या त्याच्याकडून देण्यात आल्या असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। हा प्रकार पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर याबाबत तक्रार दिली गेली आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात सोमवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी आणि पीडित मुलगी नाशिकच्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला आहे।